नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत 2 महिन्याचं वितरण होणार आहे ताई, अशा सगळीकडे सध्या बातम्या आहेत. आणि बऱ्याचशा सरकारमधल्या म्हणजे जे काही आता इलेक्शन चालू आहे तर इलेक्शनच्या संदर्भामध्ये अशा पोस्ट शेअर केल्या गेलेल्या आहेत. आता पोस्ट काय आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. पोस्ट आपल्या डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याच्या हप्त्या संदर्भात अशा पोस्ट आलेल्या आहेत. तर या संदर्भात मी आज तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. तुम्ही मला बऱ्याच पोस्ट पाठवल्या, व्हिडिओ पाठवले आणि मी ते सुद्धा पाहिलेले आहेत. मला वाटतं इंस्टाग्रामच्या सुद्धा मला पोस्ट आहेत. आता त्या खऱ्या आहेत का चुकीच्या आहेत, तुम्हाला असं म्हणजे जे काही त्यांनी सांगितलंय की 2 हप्ते येणार आहेत, ती बातमी खरी आहे का या संदर्भात मी तुम्हाला आता माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण माझा एकच उद्देश आहे, या योजनेच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला कुठेही गैरसमज झाला नाही पाहिजे या योजनेच्या अंतर्गत. बरोबर ना? आणि कसं होतं ना, योजनेच्या अंतर्गत ज्यांना माहिती नाही ना ते लोक सुद्धा या योजनेच्या अंतर्गत बोलत असतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, या योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत जर लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर महिलांना सुद्धा शेअर करायचा आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, हाईप करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता. का करू शकता? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. आजही व्हिडिओ मी तुम्हाला खात्रीशीर शेअर करत आहे. आणि जसं आता तुम्ही मला सांगितलं का ताई 2 हप्ते येणार आहे, 2 हप्ते येणार आहे, तर मी या संदर्भात तुम्हाला सांगत आहे. बघा, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही आपल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत आहे, ती राबवली जाते. त्यामुळं या योजनेच्या अंतर्गत कुठलीही माहिती असू द्या, ती माहिती आपल्याला महिला व बाल कल्याण विभाग यांच्याकडूनच येते. आणि ती माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या योजनेच्या अंतर्गत कुठलीही माहिती ही ग्राह्य धरली जात नाही, हे लक्षात घ्या. आणखीन महिला व बाल कल्याण विभागाकडून ही माहिती आलेलीच नाही. कुठली माहिती? की तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते येणार आहेत. जोपर्यंत महिला व बाल कल्याण विभागाचा GR येणार नाही, जोपर्यंत महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून माहिती येणार नाही, तोपर्यंत तुम्ही अशी कुठल्याही अफवा देऊ नका, लक्ष देऊ नका, कुठेही गैरसमज करून घेऊ नका की तुम्हाला 2 हप्ते येणार आहेत. मी बाकी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की जर या योजनेच्या अंतर्गत डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते येणार असतील तर नक्कीच आपल्याला महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती येईल. ती माहिती आली की मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं मला तर असं वाटतंय डिसेंबरचं वितरण तुम्हाला होईल. समजा सरकारकडून माहिती आली तर मी नक्कीच तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला 3,000 रुपये मिळाले तर मला सगळ्यात जास्त तुमच्यापेक्षा सुद्धा जास्त आनंद मला होतो जेव्हा तुम्हाला वितरण होतं. कारण आपल्या कामाला यश येते ना, त्यामुळं मला काहीच मिळत नाही, पण तुम्हाला आनंद होतो ना, त्यातच माझा आनंद आहे. तर नक्की जर तुम्हाला 3,000 रुपये वितरण झालं तर मला खूपच छान वाटेल आणि तुमचं टेन्शन पण जाईल. आमच्या बऱ्याच महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्या सुद्धा आनंदी होतील. तर नक्कीच 2 हप्ते आले तर आपल्याला खूप छान वाटेल. पण अजून ह्याच्यावर कुठलीही माहिती आली नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका या योजनेच्या अंतर्गत की 2 हप्ते येणार आहेत. काय होतं ना, 2 हप्ते म्हणून आपल्याला जर 1 हप्ता आला तर मग आपण निराश होतो. असंच मागच्या वेळेस पण झालं होतं. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार, तुम्हाला अशा बातम्या होत्या आणि मी सांगितलं होतं की फक्त नोव्हेंबरचा हप्ता येणार. बरोबर? तर त्यामुळे मी आत्ताही तुम्हाला हे सांगत आहे. बाकी जर येणार असेल 2 हप्ते तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते की 2 हप्ते येणार आहेत. बरोबर ना? तर तशीच जर समजा महिला व बाल कल्याण विभागाकडून जर माहिती आली की 2 हप्ते आपल्याला येणार आहेत तर नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. या योजनेच्या अंतर्गत 4-5 दिवस GR अगोदरच येतो. जर ही माहिती येणार असेल तर आपल्याला साधारण बघा 11 तारखेपर्यंत GR येणं अपेक्षित आहे. 11 तारखेपर्यंत 12, 13, 14, 15 4 दिवस पुढे आपल्याला वितरणाला लागतात. त्यामुळे साधारण 11 जानेवारी 2026 किंवा 12 जानेवारी 2026 या तारखांपर्यंत आपल्याला जो आहे वितरणाचा GR येणं अपेक्षित आहे. जर हा GR आला तर नक्कीच आपल्याला कळेल की तुम्हाला 2 हप्ते येणार का 1च हप्ता येणार आहे. बाकी तर सगळे अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. फक्त तुम्ही कुठलाही गैरसमज करून घेऊ नका, निराश होऊ नका. जेवढ्याही माझ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना सगळ्यांना हप्ता मिळणार आहे. भले या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कोणीही माझ्यासारखी मदत करत नाही, मी तुमच्यासाठी आहे. मी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. थोडं हे 2 महिन्याचं एकदा वितरण होऊ द्या, डिसेंबर आणि जानेवारी. त्यानंतर तुम्ही जर पात्र आहात आणि तुम्हाला हप्ता मिळत नाही तर मी सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे आणि मी तुम्हाला त्याच्यात मदत पण करणार आहे. पण तुम्ही तोपर्यंत आपल्या
या 2 महिन्याच्या वितरणाची वाट पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा तुम्ही. ते खूप महत्त्वाचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बाकी सगळी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. थोडंसं थांबा, माहिती आली की सांगणारच आहे. तर हीच आपल्या आजच्या या डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातची माहिती होती. पहिल्या दिवसापासून खरी अपडेट देत आहोत आपण. अधिकृत चॅनल आहे आपलं हे मनीषा धुमाळ ऑफिशियल, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत. त्यामुळे तर मग परत भेटू तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.